नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा एक चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमचे पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. त्याचप्रमाणे आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही, मोठ्यांसाठीच आहे असं नाही, म्हणजे आमचा चॅनल हा सर्व एजच्या लोकांसाठी आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. त्याचप्रमाणे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू. आपण काय बघत आहोत तर प्रोनाऊन्सिएशन वर्ड्स बघत आहोत जे इम्पॉर्टंट्स आहेत ते इंग्रजीमध्ये. चला तर मग सुरुवात करू, कारण याच्यातले 90 to 95% रोजच्या डेली सेंटेन्सेसमध्ये यूज केले जातात. चला तर आज बघणार आहोत आपण लेटर ई. लेटर ई पहिला शब्द बघू आपण लेटर ईचा. ईच, ईच, ईच म्हणून EACH आहे. EACH, ईच. अचा पण उच्चार होतो च म्हणून ईच. ईच म्हणजे प्रत्येक, दरेक. दुसरं आहे अर्ली. अर्ली, अर्लीचं बघा अरली, अरली. अचा, आरचा आणि लीचा, ली म्हणून LY आलेला आहे म्हणून अर्ली. अर्ली म्हणजे लवकर, वेळेच्या अगोदर किंवा आधी. त्याच्यानंतर थर्ड, तिसरं आहे अर्न. अरन, अरन असं होतं बघा. अरन, अचा पण होतो, रचा होतो आणि नचा म्हणून अरन. अर्न, अर्थ म्हणजे कमावणे, मिळवणे किंवा योग्य असणे. त्याच्यानंतर चौथं, चौथा आहे अर्थ. अर्थ म्हणून अर्थ असं आले. र आणि थ म्हणून अर्थ, EARTH, अर्थ. अर्थ म्हणजे पृथ्वी, भूपृष्ठ, माती. त्याच्यानंतर पाचवं बघा ईस. ईस, ईसचं स्पेलिंग बघा EAS असं होतं. अस म्हणून ईस, EASE, EASE, ईस म्हणजे सहजता, सुखसोयी, विश्रांती कमी करणे. त्याच्यानंतर सहावं, सहावं बघा ईस्टर्न. ईस्टर्न, ईस, ईसचा EAS होतं आणि टर्न, टर्न म्हणजे TERN ते जॉईंट केल्यावर ईस्टर्न, ट जॉईंट होतो म्हणून ईस्टर्न असं होतं. ईस्टर्न म्हणजे पूर्वेकडील, पूर्वेकडील भागाचा किंवा भागात राहणारा असं होतं. त्याच्यानंतर सातवं बघा इकॉनॉमिक. इकॉनॉमिक, इकॉनॉमिक इथे बघा ECO, ECO आणि नॉमिक, NOMIC, इकॉनॉमिक किंवा इकॉनॉमिक असं पण म्हटलं जातं. इकॉनॉमिक असं पण म्हटलं जातं, पण इकॉनॉमिक होतं. इकॉनॉमिक, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, अर्थविषयक किंवा अर्थशास्त्र विषयक. इकॉनॉमिक असं म्हटलं म्हणून चुकीचं नाही आहे. काही प्रोनाऊन्सिएशनचा हे होतो, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन काय डबल वापरलं जातं, म्हणजे डबल उच्चाराने. काही ह्याच्यामध्ये म्हणजे तो भाषेचा वगैरे फरक असतो काही काहींचा, म्हणून ते इकॉनॉमिक म्हटलं कोण कोण म्हणतात, पण इकॉनॉमिक बरोबर आहे असं आहे. आठवं बघा एज. एज, एजचा EDGE, EDG, एज म्हणून एज, ADG, एज म्हणजे धार, काठ, कडा किंवा धार देणे. त्याच्यानंतर नववं आहे बघा एडिशन. एडिशन, एडिशन, ए नंतर डिशन म्हणून इथे ए येत नाही, लक्षात घ्या. ए येत नाही, एडिशन म्हणून. इडिशन, ईचा उच्चार होतो पण होता ना एडिशन, एडिशन होतं. EDITION, एडिशन. एडिशन म्हणजे काय, आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप. त्याच्यानंतर आहे दहावं एज्युकेट. एज्युकेट, एज्युकेट, EDU, एज्युकेट, CATE म्हणून एज्युकेट. एज्युकेट, एज्युकेट म्हणजे शिकवणे, सुसंस्कृत करणे असं होतं एज्युकेट. त्याच्यानंतर 11वं बघा इफेक्ट. इफेक्ट, इथे इफेक्ट किंवा अफेक्ट, काही जण म्हणतात अफेक्ट. अफेक्ट पण एक आहे, ते पण
अफेक्ट AFFECT म्हणून पण आहे, अफेक्टिव्ह म्हणून अफेक्ट, ते पण अफेक्ट होतं. पण इथे मोस्टली अफेक्ट पण होतं आणि इफेक्ट असं पण उच्चार होतो इथे, त्यामुळे इफेक्ट पण बरोबर आहे. EFFECT इफेक्ट म्हणजे परिणाम, अर्थ किंवा उद्देश. त्याच्यानंतर 12 अफिशंट. इथे बघा EFFICIENT अफिशंट. नंतर FFI शंट CIENT अफिशंट म्हणजे कार्यक्षम, लायक, कर्तृत्ववान. असं होतं अफिशंट. त्याच्यानंतर 13वं होतं एफोर्ट. म्हणून फोर्ट म्हणजे EF होतं आणि फोर्ट एफोर्ट म्हणजे प्रयत्न, मेहनत, परिश्रम. एफोर्ट Fचा उच्चार होतो, लक्षात घ्या. एफोर्ट म्हणून EFFORT एफोर्ट, प्रयत्न, मेहनत, परिश्रम. त्याच्यानंतर 14 बघा एक EGG एक म्हणजे अंडी. त्याच्यानंतर 15वं काय आहे EITHER. इथे ईदर. इथे पण ITHER होतं, ईदर, पण ईचा होतो आणि आयचा धरून ई घेतलेला आहे. ई आणि आय म्हणजे ई आणि दर THER म्हणून ईदर म्हणजे काय, एक तर दोहोंपैकी एक. त्याच्यानंतर 16वं बघा एल्बो. इथे एल फक्त एल येत नाही, लक्षात घ्या. EL आणि नंतर BOW म्हणजे एल्बो म्हणजे कोपर किंवा नळ इत्यादी वाकलेला भाग. त्याच्यानंतर 17वं बघा इलेक्ट्रॉनिक. इथे इलेक्ट ELECT इलेक्ट आणि रॉनिक म्हणजे RONIC रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉ झालेलं आहे. ते TRO म्हणून ते ट्रॉ केलं आहे. इलेक्ट्रॉनिक ELEC नंतर TRONIC इलेक्ट्रॉनिक असं आलं. इलेक्ट्रॉनिक म्हणजे ऋणविद्युत कणांच्या गतीवर आधारलेला जो इलेक्ट्रॉनिक. त्याच्यानंतर 18वं बघा एलिगंट ELEGANT आणि गंट GANT गणट आणि न आणि ट असा उच्चार होतो बघा, एलिगंट. म्हणून एलिगंट म्हणजे मोहक, शोभिवंत, अत्यंत शुभक. तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल ना, तर तुम्ही स्लोली बघा. स्लोली केल्यावर तुम्हाला प्रत्येक लेटर इंग्रजीचं तुम्हाला त्यामध्ये मिळेल. आता एलिगंट नंतर गणट असं होतं, गणट म्हणून गंट GANT असं लक्षात घ्या. एलिगंट मोहक, शोभिवंत, अत्यंत सुबक. त्याच्यानंतर 19वं बघा एलिव्हेटर किंवा एलिव्हेटर पण म्हटलं जातं किंवा एलिव्हेटर म्हणजे ELEVATOR VATOR आणि एली नंतर वेटर ELEVATOR एलिव्हेटर किंवा एलिव्हेटर म्हणजे उद्वाहक, वर चढवणारा. त्याच्यानंतर 20वं बघा एल्स म्हणून ELSE एल्स ल आणि सचा उच्चार होतो एल्स म्हणजे इतर, शिवाय, आणखी. त्याच्यानंतर 21वं बघा एम्बेरस बॅरस म्हणजे BARRASE म्हणून एम्बेरस म्हणून एम्बेरन्स म्हणजे लाजिरवाणे, पेचात टाकणे. त्याच्यानंतर 22वं नेक्स्ट इमर्ज होतं, लक्षात घ्या. इमर्ज किंवा अमर्ज इथे लक्षात घ्या. इमर्ज पण घेतलं जातं किंवा अमर्ज पण घेतलं जातं. EMERGE
GE अमर्ज म्हटलं जातं, पण इमर्ज पण काही जण म्हणतात, हे लक्षात घ्या. उदयास येणे त्याचा अर्थ दिसणे किंवा उदय पावणे. त्याच्यानंतर 23 23 बघा, इमोशन. इमोशन इथे ई आणि मोशन असं धरून ते इमोशन केलेलं आहे. ईचा सेपरेटली उच्चार होतो. तर मोशन, शन TION इमोशन असं आलेलं आहे. ते इमोशन म्हणजे भावना, मनोविकार. त्याच्यानंतर 24 बघा, ॲम्फसस इथे EM नंतर एम्फसिस होतं, लक्षात घ्या. एम्फसिस असं वाटतं आपल्याला, पण ॲम्फसस होतं त्याचं. ॲम्फसिस म्हणून होत नाही, ॲम्फसस. काही वेळा ॲम्फसिस म्हणजे SIS होतं, पण काही वेळा ॲम्फसस म्हणजे जोर, महत्त्व, शब्दावर विशेष आघात करतात तो. त्याच्यानंतर 25 बघा, EMPTY EM आणि PTY म्हणजे एम्प्टी म्हणून इथे काय होय, रिकामा, रिक्त, पोकळ म्हणून एम्प्टी असं आलेलं आहे, रिकामा. त्याच्यानंतर 26 बघा, अनएबल हे आहे आणि एबल म्हणून अनेबल असं झाले. आणि एबल EN आणि ABL म्हणजे अनेबल म्हणजे सक्षम, शक्ती देणे, समर्थ, निरर्थक. त्याच्यानंतर 27 बघा, एनकरेजमेंट. आता एनचं EN नंतर करेज COURAGE करेज घेतला आणि नंतर MENT मेंट असं 3 शब्द तोडून केलेलं आहे, म्हणजे आपल्याला प्रोनाऊन्सिएशनला ते बरं पडेल. मग एनकरेज आणि मेंट म्हणून एनकरेजमेंट म्हणजे काय, प्रोत्साहन, उत्तेजन, एनकरेजमेंट. त्याच्यानंतर 28 बघा, एनमी म्हणजे शत्रू, प्रतिपक्षी, नाश घडवून आणणारी गोष्ट. एनमी आता ENE आणि मी MY साठी यूज केला आहे. एनमी ENEMY. त्याच्यानंतर 29 एंगेज. आता इथे पण EN यूज केलेला आहे. GAGED म्हणजे एंगेज म्हणजे व्यस्त, व्यग्र, कामात गुंतलेलं म्हणून एंगेज्ड असं केलेलं आहे. त्याच्यानंतर 30 बघा, एन्जॉय इथे EN आणि जॉय JOY म्हणून असं करून एन्जॉय म्हणजे आनंद लुटणे, सुखी होणे, एन्जॉय, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 31 एनॉमस. आरचा उच्चार होत नाही इथे आर सायलेंटमध्ये येतो, एनॉमस होतं. एनॉर्मस असं नाही, एनॉमस असं. ENORMOUS एनॉमस म्हणजे प्रचंड, मोठा किंवा अवाढव्य. त्याच्यानंतर अवाढ्य. त्याच्यानंतर 32 बघा, इनफ EN प्लस OUGH आहे, ENOUGH इनफ किंवा एनफ पण म्हटलं जातं. इनफ म्हणजे पुरेसा, बस. त्याच्यानंतर 33 आहे, इन्श्युअर म्हणजे EN आहे, इन आणि शुअर SURE म्हणजे इन्श्युअर म्हणजे काय, खात्री करणे, खात्री देणे, सुरक्षित करणे. इथे इन आहे, लक्षात घ्या. EN साठी इन यूज झालेला आहे, पण शुअर आहे त्याच्यामुळे अटॅच झालं आणि इन्श्युअर झालेलं आहे, इन्श्युअर. त्याच्यानंतर 34 बघा, एंटरटेन इथे पण एन होतं. TER आणि TAN नंतर टेन म्हणून एंटरटेन म्हणजे काय, मनोरंजन, करमणूक, मनात आणणे. त्याच्यानंतर 35 बघा, इन्थुझियाझम म्हणजे कसं बघा,
इंथू, ENTHU, इंथू, हे इंथू झालं. नंतर झियाझम, झियाझम ZSI आणि SM झमसाठी यूज केलं. पण इंथुझियाझम, इंथुझियाझम म्हणजे डायरेक्टली बोलायचं झालं तर इंथुझियाझम असं आहे ते. इंथू, ENTHU, झियाझम, SIASM म्हणजे उत्साह, आस्था, इंथुझियाझम. त्याच्यानंतर 36 बघा, इंथुझियास्टिक, इंथुझियास्टिक तसंच आहे ते. इंथुझिया आहे आणि इथे स्टिक यूज केलेलं आहे, STIC स्टिक असं केलेलं आहे. तर इंथुझियास्टिक हे मोठं वाटत असेल तर आपण शॉर्टली करायचं ते इंथू, इंथूसाठी ENTHU म्हणजे इंथू झालं. नंतर झिया, झिया, झियासाठी SI झिया, नंतर स्टिक STIC असं शॉर्ट करून करायचं म्हणजे लिहिताना पण इंग्रजीचे स्पेलिंग चुकणार नाही आणि आपल्याला प्रोनाऊन्सिएशनमध्ये पण काही प्रॉब्लेम येणार नाही, हे लक्षात घ्या. इंथुझियास्टिक त्याच्यासाठीच मी सेपरेटली वेगवेगळे करून सांगतो आहे तुम्हाला, म्हणजे तुमच्या अधिक लक्षात राहतील आणि व्यवस्थित येतील. म्हणजे उत्साही, मोह, लाभ. त्याच्यानंतर 37 बघूया, इंटायर, इंटायर, EN इन आणि टायर TIRE म्हणून इंटायर, इंटायर, टायर बघा, टाय TI होतं, आयचा होतो RE म्हणून इंटायर म्हणजे संपूर्ण, अखंड, पूर्ण किंवा सर्व. त्याच्यानंतर 38 आहे एंट्रेन्स, एंट्रेन्स, एंट्रेन्स म्हणजे N आणि ट्रेन्स TRANC म्हणजे एंट्रेन्स, एंट्रेन्स म्हणजे प्रवेशद्वार, शिरका असं आहे ते. त्याच्यानंतर 39 आहे एन्व्हायरमेंट, इन्व्हायरमेंट, इन्व्हायरमेंट इथे दिलं आहे बघा. इन्व्हायरमेंट काही वेळा इन्व्हिरॉन्मेंट असं ॲक्च्युली म्हटलं जातं, पण इन्व्हिरॉन्मेंट नाही, त्याचं ॲक्च्युली होतं एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट म्हणजे N त्यांच्या व्हायरन VIRON व्हायरन, व्हायरन त्याच्यानंतर मेंट, एन्व्हायरमेंट ENVIRONMENT म्हणजे वातावरण, पर्यावरण. काही जण इन्व्हिरॉन्मेंट, इन्व्हिरॉन्मेंट असं म्हटलं जातं. म्हणजे आपण पण म्हणतो, बहुतेक ऐकलेलं आहे, त्यांना आपण सांगू शकत नाही. ॲक्च्युली वर्ड्स आहे एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर 40 इक्विपमेंट, इक्विप, इथे लक्षात घ्या, इक्विप, EQUIP, इक्विप हे केलं जातं, इक्विप आणि त्याच्यानंतर मेंट म्हणजे इक्विपमेंट, इक्विपमेंट म्हणजे उपकरणे, साधनसामग्री. त्याच्यानंतर 41 बघा, ॲक्युव्हॅलंट, ॲक्यू वर आहे तसंच केलेलं आहे, ॲक्युव्हॅलंट. इथे EQUIEQ हे झालं ॲक्यू. नंतर व्हॅलंटसाठी VALENT असं केलं आहे, इक्विव्हॅलंट असं ते ॲक्युव्हॅलंट झालेलं आहे म्हणजे समतुल्य. त्याच्यानंतर 42 बघूया, एरर, असं होतं बघा, RROR होतं, एरर असं होतं म्हणून R आलं, ERROR म्हणजे एरर म्हणजे त्रुटी, भूल किंवा चूक. त्याच्यानंतर 43 बघा, एस्केप, इथे पण एस्केप, म्हणजे ES आणि स्केप म्हणजे CAP म्हणून एस्केप असं आलेलं आहे म्हणजे सुटणे, निसटणे, सुटका करून पळून जाणे म्हणजे एस्केप, सुटणे. त्याच्यानंतर 44 म्हणजे असेन्शियल, म्हणजे असेन्शियल, इथे पण असेन, ASSEN असेन होतं आणि शल म्हणजे TIAL म्हणजे असेन्शियल म्हणून आलेलं आहे ते, असेन्शियल म्हणजे आवश्यक, अनिवार्य. त्याच्यानंतर 45 बघा, एस्टॅब्लिश, इथे पण एस्टे आणि ब्लिश सेपरेट केलं,
ESTAS अँड ब्लीच म्हणजे BLISH म्हणून एस्टॅब्लिश म्हणजे काय, स्थापन करणे, कामावर नेमलेले लोक. ब्लीचचं बघा BLISH ब्लीश असं होतं ते. त्याच्यानंतर 46 बघा ETC म्हणजे ॲटसेट्रा असं म्हटलं जातं. ET म्हणून AT येत नाही, ॲट होत नाही, ॲट म्हणजे ET आणि सेट्रा सेटरा म्हणजे ॲटसेट्रा म्हणजे इत्यादी वगैरे किंवा आपण वापरतो ॲटसेट्रा म्हणतो ETCला. त्याच्यानंतर 47 बघा युरो ईचा होतो URO. इथे ॲक्च्युली यू आणि ROचा होतो, ई सायलेंटमध्ये जातो बघा, ई होत नाही पण यू आणि रोचा होतो, पण स्पेलिंग आहे युरो. EURO युरो म्हणजे युरोपियन चलन आहे ते. त्याच्यानंतर 48 बघा एव्हर एव्हर म्हणजे कधीही नेहमी त्याला एव्हर म्हटलं जातं. त्याच्यानंतर 49 बघा एव्हिडन्स म्हणजे पुरावा. इथे पण बघा AVIDENCE AV म्हणजे EVI आणि डन्स DENC म्हणून एव्हिडन्स म्हणजे पुरावा, खूण. त्याच्यानंतर 50 एवल किंवा इवल म्हटलं जातं, EVIL इवल किंवा इवल म्हणजे वाईट, दुष्ट, पापी. त्याच्यानंतर 51 बघा एक्झॅजरेट म्हणजे बघा एक्झा EXA एक्झा झालं, जरेट एक्झाज EXAG घेतलं आणि जरेट GERATE जरेट म्हणून ते एक्झॅजरेट असं होतं. एक्झॅजरेट म्हणजे अतिशयोक्ती. त्याच्यानंतर 52 बघा 52 एक्झामाइन EXA एक्झा होतं आणि MINE माईन म्हणून एक्झामाइन म्हणजे परीक्षार्थी. त्याच्यानंतर 53 होतं एक्सलंट एक्स आणि सलंट EXCELLENT नंतर सलंट CE आणि लंट LLLENT म्हणून एक्सलंट म्हणजे उत्कृष्ट, अव्वल दर्जाचं. त्याच्यानंतर 54 बघा एक्सेप्ट EX आणि सेप्ट CEPT EXसेप्ट म्हणून दोन शब्द करून एक्सेप्ट झालेलं आहे. एक्सेप्ट म्हणजे वगळता, खेरीज करून, व्यतिरिक्त, शिवाय. त्याच्यानंतर 55 बघा एक्सेप्शन, हे पण तसंच आहे, एक्सपेक्ट आहे ना एक्स, तसंच इथे पण एक्स होतं, एक्सेप्शन एक्स आणि सेप CEP आणि TION म्हणजे एक्सेप्शन म्हणजे अपवाद, वागळणे किंवा हरकत घेणे. त्याच्यानंतर 56 बघा एक्सचेंज इथे पण एक्सचा होतो, एक्स आणि चेंज CHANG चेंज म्हणून एक्सचेंज आलेला आहे म्हणजे देवाणघेवाण, अदलाबदली. त्याच्यानंतर 57 बघा एक्सायटेड इथे पण एक्स, हे एक्सवाले आहेत सगळे, EX आहे म्हणून एक्स आणि त्याच्या पुढे ते जोडलेलं आहे सायटेड CITED म्हणून एक्सायटेड असं आलं म्हणजे उत्साही. त्याच्यानंतर 58 आहे एक्सक्ल्यूड इथे पण एक्स आणि क्ल्यूड EXCLUD एक्सक्ल्यूड म्हणजे वगळणे, दूर ठेवणे किंवा प्रवेश नाकारणे. त्याच्यानंतर पुढे आहे एक्सरसाइज तसंच आहेत सगळे एक्स प्लस सरसाइज म्हणजे CERCISE एक्सरसाइज
म्हणजे काय, व्यायाम, कसरत किंवा अभ्यास. त्याच्यानंतर एक्झिबिट. एक्झिबिट, एक्स इथे पण एक्सच होतो आणि झिबिट, झिबिट, एक्झिबिट, HIBIT. आता एक्झी क आणि सचं एक्स आणि HI यूज झालेला आहे आणि एक्झी केलेलं आहे ते, आणि त्याच्यानंतर बीट यूज केलं आहे म्हणून एक्झिबिट असं आलेलं आहे. म्हणून प्रदर्शन, दाखवणे, व्यक्त करणे. त्याच्यानंतर एक्झॅक्ट, एक्झिट, एक्झिस्ट, एक्झिस्ट, एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात किंवा आहे किंवा खरं असणे. एक्झिट, एक्झिट, IST झिटला आणि एक्स झिट असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 62 62, एक्झिस्टन्स, एक्झिस्टन्स, एक्झिस्टन्स. इथे पण बघा एक्झिस्ट म्हणजे EXI एक्झिस्ट आणि टन्स TENC EXIS एक्झी होतं. त्याच्यानंतर टन्स TENC म्हणून एक्झिस्टन्स, एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, जीवन. त्याच्यानंतर 63 एक्झिस्ट, एक्झिट. इथे डायरेक्टली होतं EXIT म्हणून एक्झिट म्हणून एक्झिट EXIT. प्रोनाऊन्सिएशन करतो त्यावेळीच होतं एक्झिट म्हणजे बाहेर जाण्याचा रस्ता, बाहेर पडणे. त्याच्यानंतर 64 बघूया. एक्सपेक्ट, एक्सेप्ट, एक्सपेक्ट, 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 एक्सेप्ट आहे ते, ॲक्च्युली एक्सपेक्ट आलेलं आहे पण एक्सेप्ट आहे ते. एक्स आणि सेप्ट EXCEPT, EXCEPT, एक्सपेक्ट असं हे झालेलं आहे पण एक्सेप्ट हे EXCEPT, CEPTचा सेप्ट आणि एक्स EXCEPT एक्सेप्ट असं आलेलं आहे म्हणजे अपेक्षा, अपेक्षा करणे. त्यानंतर 65 एक्सपेन्स, एक्सपेन्स, EX आणि पेन्स PENSE म्हणजे एक्सपेन्स, एक्सपेन्स म्हणजे खर्च, किंमत किंवा खर्चाची. त्याच्यानंतर 66 बघा. एक्सपर्ट, एक्सपर्ट हे सगळे एक्सवालेच आहेत बघा आणि पुढे ते जोडलेलं आहे पर्ट PERT, पर्ट म्हणून एक्सपर्ट, तज्ज्ञ, प्रवीण, कुशल. त्याच्यानंतर 67 67 ते पण एक्सप्लेन, एक्स आणि प्लेन PLINE एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे, कारणे सांगणे, समजावून सांगणे. त्याच्यानंतर एक्सप्लोट हे पण तसंच एक्सप्लोट, एक्सप्लोट इथे पण एक्सप्लोट म्हणजे EX आणि PLOD एक्सप्लोट म्हणजे एकदम किंवा बाहेर पडणे, मोठा आवाज, स्फोट. नंतर एक्सप्लोअर, एक्सप्लोअर, एक्सप्लोअर इथे पण एक्स आणि प्लोअर EXPLORE एक्सप्लोअर म्हणजे शोध लावण्यासाठी अज्ञात प्रदेशात प्रवास करणे. ते अज्ञात प्रदेशात प्रवास करणे असं आहे. त्याच्यानंतर 70 बघा. एक्सपोर्ट, एक्सपोर्ट इथे पण EXPORT, EXPORT होतं. एक्सपोर्ट, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, विक्रीसाठी दुसऱ्या देशात पाठवणे असं होतं. एक्स आणि पोर्ट असं करून. त्याच्यानंतर 71 ते काय होतं. एक्सपोज, एक्सपोज इथे पण एक्स अँड पोज POSE म्हणून एक्सपोज, एक्सपोज म्हणजे काय, उघड करणे, असुरक्षित असणे, उघड करणे किंवा असुरक्षित असणे. एक्स आणि पोज. त्याच्यानंतर पोज POSE पोज. त्यानंतर 72 72 एक्सटेंड, एक्सटेंड, एक्सटेंड इथे पण एक्स आणि टेंड म्हणून एक्सटेंड, एक्सटेंड म्हणजे काय, वाढवणे, लांब करणे, पसरविणे असं आहे ते एक्सटेंड. त्याच्यानंतर 73 73 एक्सटेंड, एक्सटेंड म्हणजे एक्स आणि टेंट TNT, एक्स आणि TNT टेंट. एक्सटेंड म्हणजे व्याप्ती, विस्तार, आकार, मर्यादा, व्याप्ती, विस्तार, आकार किंवा मर्यादा. त्याच्यानंतर 74 74 ते काय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय बघा. एक्स्ट्रा इथे EXTRA, EXTRA म्हणजे एक्स्ट्रा. त्याच्यानंतर ऑर्डिनरी, ऑर्डिनरी म्हणून ऑर्डिनरी म्हणजे विलक्षण, असामान्य, अलौकिक असं आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा केला आहे आणि ऑर्डिनरी. त्यानंतर 75 75
एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम इथे EX आणि ट्रीम TREME, एक्स आणि ट्रीम TREM म्हणून एक्स्ट्रीम. एक्स्ट्रीम म्हणजे अत्यंत दूर, अगदी शेवटचा. त्याच्यानंतर 76 ते आय म्हणजे इथे फक्त येत नाही, EYE होतं. आय म्हणजे डोळा, दृष्टी, सुईचं टोक, रोपट्यावरील कोंब असं आय होतं. EYE. अशा प्रकारे हे ईचे अल्फाबेटचे जे लेटर्स आहेत त्याची प्रोनाऊन्सिएशन आहेत, खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला हे केल्यावर लक्षात येईल. जवळपास 90 to 95% डेली युजेसमध्ये हे शब्द आपल्याला यूज करावे लागतात. त्याच्यामुळे प्रोनाऊन्सिएशन पण चांगलं करायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्याला लिहिताना पण त्याचा चांगला वापर व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे काय म्हणतो आम्ही, प्रोनाऊन्सिएशन देतो त्याचप्रमाणे अर्थ पण तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तुमच्या हेल्पसाठी. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नेश, स्मिताचा भाऊ. त्याच्यामध्ये व्हिडिओज आहेत, सेंटेन्स आहेत, त्याचप्रमाणे वर्ड्स दिलेले आहेत, अजून पण बरंच काही आहे. त्याच्यात ओव्हरऑल फुल पॅकेज तुम्हाला इंग्रजीचं तिथे मिळेल. त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ. त्याच्यावर कथा आहेत, लेख दिलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये इंग्रजीचा आपण वापर करत असतो. त्यामुळे कॉन्व्हर्सेशन कसं होतं, संभाषण कसं होतं हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. म्हणजे एंटरटेनमेंट पण होईल प्लस तुमचं लर्निंग पण होईल, एज्युकेशनच्या दृष्टीने पण चांगलं होईल. त्याचप्रमाणे लिंक्डइन अकाउंट पण आहे स्वप्नेश स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, लाईक करू शकता. तिथे पण आम्ही माहिती अपलोड करत असतो. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नेक्स्ट प्रोनाऊन्सिएशन लेटर्स घेऊन. त्याच्या पुढचं तोपर्यंत धन्यवाद.